शिवसेना अर्थातच ठाकरे गटातून आनंद गीते हे खासदारकीसाठी उभे राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे खासदार असून सुनील तटकरे या वर्षी देखील खासदारकीच्या निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत. त्यामुळे मी आता महाड तालुक्यातील कोल या गावात आलेलो आहे आणि आपल्यासोबत कोल गावामधले स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की काका, एकंदरी खासदार कोण असावा, आनंद गीते की सुनील तटकरे, काय सांगाल? सुनील तटकरे असे ते चालतीलच आम्हाला, आणि आम्हाला खासदार आनंद गीते जरी आले तरी पण चालतील. पण गंमत अशी आहे की आम्हाला वर्ण म्हणजे शेठ आमदार आमचे जे सांगतील अमुक ठिकाणी काय पुढचं हे वाटचाल करायची आहे त्या हिशोबाने आम्ही करणार. मला सांगा, आता शिवसेना पण फुटलेली आहे आणि राष्ट्रवादी देखील फुटलेली आहे, मग नेमकी आता कोणाची जास्त ताकद असेल? ताकद राष्ट्रवादी आपले तटकरेंची आहे, जास्त आहे. असं का वाटतंय? असं वाटतं त्यांनी कामं केले तिकडं. कोणता विकास केले? आमच्या ह्या तालुक्यामध्ये एवढं बरंच शेट्टीच केलेलं आहे, पण ते त्यांच्या संदर्भात आता एक युती त्यांची झालेली आहे, त्यांच्या ह्याच्यात होतंय असं आम्हाला जाणवतंय, म्हणून आम्हाला असं वाटतंय. अच्छा, मग आता तटकरे साहेब हे विकास करतील आणि असं तुम्ही सांगतायत, मात्र कोणता विकास असा तटकरे साहेबांनी महाड तालुक्यात केलेला आहे हे तुम्हाला माहिती आहे का त्याच्या संदर्भात? तटकरे साहेबांनी विकास केलेला तो आमदाराच्या अंडरमध्ये आमच्याकडे विकास झालाय, तोच आम्ही त्यांचा विकास समजतो. कारण भरत शेट्टी जो आमच्याकडे केला विकास, बरेच म्हणजे तुमचा सभा मंडप असे बरेचसे पाण्याच्या योजनांची ते सर्व करतात भरत शेठ. मग ह्यावेळी तटकरे साहेबांची हवा महाड तालुक्यात किंवा रायगड जिल्ह्यात आहे असं तुम्हाला वाटतंय? हो, असंच आम्हाला वाटतं की तटकरे साहेबांचीच हवा आहे. तर खासदार म्हणून यावेळीचे तुम्हाला कोण आवडणार, सुनील तटकरे की आनंद गीते? आनंद गीते साहेब. असं का? ते सर्वसामान्य माणूस असल्यामुळे आणि सर्व जनतेचा विचार करणारे असल्यामुळे आम्हाला अनंत गीते साहेबांनाच निवडून द्यायचं आहे. अच्छा, सर मी तुमच्याकडे येतोय. आनंद गीते की सुनील तटकरे? अनंत गीते. आनंद गीते का? अनंत गीते हे सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत पोहोचणारा माणूस आहे आणि कुठल्याही भ्रष्टाचाराचा किंवा कुठल्याही त्यांच्यावर डाग नसलेला व्यक्ती आहे. सुनील तटकरे हे भाजपने त्यांच्यावरती भरपूर असे आरोप केले, बैलगाडी भर पुरावे घेऊन त्यांच्याकडे गेले होते, परंतु त्यांना त्यांच्या पक्षाच्या वतीने त्यांना उमेदवारी देऊन आता त्यांना भ्रष्टाचार मुक्त केलेला आहे. म्हणून सुनील तटकरे यांचा आम्ही या जिल्ह्यातून कडेलोट करणार आणि सुनील तटकरे हे पलटूरामा झालेले आता. आमदार आणि खासदार यांनी दोघांनी युती केलेली आहे की तू मला मदत कर, मी तुला मदत करतो, फक्त खुर्चीसाठी यांचा दोघांचा खाऊ, तुम्ही दोघांनी मिळून खाऊ असा त्यांचा व्यवहार चाललेला आहे आणि तो आम्हाला जनतेला आवडलेला नाही. या वेळेला आम्ही गीते साहेबांना भरपूर मतांनी निवडून देणार या जिल्ह्यातून आणि एक रेकॉर्ड ब्रेक अशी ही निवडणूक होणार आणि सुनील तटकरेंना घरी बसवणार. अगदी बरोबर आहे सर. माझा अजून एक प्रश्न आहे, आनंद गीते अनेक वेळा निवडून आलेले, मात्र कोणतं कार्य त्यांनी केलेलं आहे, असं कोणते कार्य केलेलं तुम्हाला आठवत आहेत का? असे समाज उपयोगी असे भरपूर त्यांचे कार्य केले आहेत या जिल्ह्यामध्ये. विकासात्मक कामे असे छोटे मोठे रोड असतील, आणखी असे सामाजिक उपयोग जे धोरणात्मक निधी असतील तो आणून लोकांपर्यंत पोहोचवले आणि खेडोगावी त्यांच्या 5 वर्षाच्या त्यांच्या 15-20 वर्षाच्या कालावधीत भरपूर अशी विकास कामे झालेली आहे. मग मला सांगा, राष्ट्रवादी देखील फुटलेले आहे आणि शिवसेना देखील फुटलेले आहे, मग ताकद नेमकी कोणाची? शिवसेनेची ताकद इथं भरपूर आहे. जरी फुटून गेले असले, जे फुटे आहेत, जे गतर झाले ते फुटून जरी गेले असले दोन्ही पक्षाचे, तरी जे मूळ कार्यकर्ते आहेत, जे मूळ मतदार आहेत ते जागेवरतीच आहेत, ते कुठेही गेले नाहीत. त्यांना ती फक्त लोक वाट बघते या इलेक्शनची, कधी मतदानाची वेळ येते आणि कधी ह्यांना आम्ही घरी बसवतो. अगदी, म्हणजे ह्यावेळी आनंद गीते निवडून येणार खासदार म्हणून? खासदार म्हणून 100% निवडून येणार.